भावार्थ भगवद्गीता. भगवद्गीतेचा आर्यावृत्तातील मराठी भावानुवाद. अध्याय 4. ज्ञान कर्म संन्यास योग. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, उपदेशिला स्वये मी, योग अविनाशी असा सूर्यासी. सूर्याने तो मनुस, बोलिला मनुने इक्ष्वाकुसी. परंपरा परंतपाही, जाणी राजर्षी ज्ञानसार्थ. लोटला काळ बहुहा, नष्टला जगिया योग यथार्थ. बोलिलो अर्जुना तुझ, योग ज्ञान पुरातन निश्चित असे. तू सखा भक्त ही मम, जाण म्हणूनी दिव्य गुजमनीचे. अर्जुन म्हणाला, जन्म नूतन हा तुझा, असे कृष्णा सूर्य पुरातन नभी. कसे शक्य हे माधव, उपदेशिले ज्ञान ते आरंभी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, वदे कृष्ण पार्थाला, घेतले जन्म बहु तुम्ही येथे. स्मरे मज नित्य सारे, विसरलासी परंतप तू सर्वते. मी अजन्मा अव्ययी, मी आत्मा, मी ईश्वर जगताचा. वेढूनी मायेने जन्मतो मी, जगी स्थित प्रकृतीच्या. जेव्हा जेथे पार्था, धर्मास येते ग्लानी भूवरी. अधर्म होता मोठा, भारता प्रकटे मी अवनीवरी. रक्षिण्या भक्त येथे, नष्टण्या खल दुष्टया जगाते. स्थापिण्या धर्म पार्थ, जन्मतो मी युगानुयुगे येथे. जाणी धनंजया जो, जन्म कर्म दिव्य तत्वतः माझे. न जन्मतो पुनरपितो, त्यजता देह मिळवी धाम माझे. मत्परायण पूर्णतः मुक्त, भयक्रोध तृष्णेतुनी जो. पवित्र ज्ञान तपाते, आश्रयी बहु मिळवी मम भावते. भाव तसे देतो फळ, अर्जुना शरण मज कोणी येता. अनुसरती म्हणूनी पार्थ, मार्गास माझ्याच सर्व सर्वतः. कांक्षूनि कर्मसिद्धी, यजती येथे दैवते यथोचित. कर्मे सकाम जगती, पार्था मिळवी फल त्वरित निश्चित. वदिले मी वर्णचार, जाणूनी त्रिगुण कर्म विभागून. असे करता मी जरी, मीच अव्यय अकर्ता हे जाण. न कर्मबद्ध कधी मी, नसे मज कर्मफल आकांक्षाही.
जाणी मम सत्यस्वरूप न बद्ध कर्मफलात तो कधीही जाणूनी असे मजला जाहले कर्ममुक्त पूर्वसूरी कर कर्म नियत म्हणुनी अनुसरून पूर्वज तू धनुर्धारी ज्ञाते हि ते भ्रमले कर्म अकर्म काय निश्चितसे हे जाण सख्या कर्मास मिळे मोक्ष अशुभातुनी कथितो ते जाण कर्मे सामान्य जाणावे अकर्म विकर्मासही ओळख गती कर्माची गहन हा कर्म सिद्धांत प्रत्यही पाही नर बुद्धिमंत कर्मी अकर्म अकर्मी कर्म जो मग्न कर्मी सर्व जरी मानी पार्था युक्त योगात तो त्यजुनी काम संकल्प करी कर्म पूर्ण जो ज्ञानयुक्त जाळी ज्ञानाग्नि कर्म म्हणती साधुजन तया पंडित नित्यतृप्त निराश्रयी करी कर्म त्यागूनि फलासक्ती रततो कर्मी पार्था परि अंतरी अकर्मी ही युक्ती अनासक्त संयमित मन बुद्धि सोडूनि स्वामी भाव करी केवळ देह धर्म नसे जवळ तयाचा पाप भाव सहजी तुष्ट लाभात न द्वैत भाव मत्सर आसपास स्थिर जय पराजयी जो करूनही कर्म पार्थ तो मुक्तच निरासक्त तो त्रिगुणी चैतन्यासम परिदेह संगी आचरी नित्य यज्ञार्थ पार्था पूर्णतो कर्म निस्संगी हवी हवन भोक्ताहि ब्रह्मतोचि होवुनी द्वंद्वातीत म्हणे कर्म तेचि ब्रह्म झाला ब्रह्ममयतो कर्म विरक्त अर्पूनि देवास यज्ञ वंदिती योगी अन्य भगवंत मानुनी यज्ञ ब्रह्मास होमी कोणी यज्ञ ब्रह्माग्नीत श्रुती आणिक इंद्रिये अर्पिती विरागी संयम यजनी अर्पिती अन्य ते विरक्त शब्दादि विषया इंद्रिय हवनी कांक्षूनि ज्ञान मानव चेतविती यज्ञ मनी संयमाचा करी होम योगाग्नीत इंद्रिय कर्म प्राणादि क्रियांचा यती संयमी यजती द्रव्य तपयोग स्वाध्याय रूपी यज्ञ यजण्याते ज्ञान यज्ञ आचरी प्रखर व्रत साधु सुज्ञ होमुनि प्राणापान अर्पिती एकमेकात तयासी
साधती प्राणायाम निरोधूनि गति प्राणापानाची यजति प्राणात प्राण नियमूनि अर्जुना आहारास पापातूनि सुटेते यज्ञवेत्ते सर्वयजूनि यज्ञास मिळवी ब्रह्म सनातन चाखूनि पार्थ अमृत यज्ञशेष यज्ञाविण नसे लोकीया वा परलोकी सुखलवलेश ऐक पार्था सांगतो बहुयज्ञवर्णिले असे वेदानी यज्ञास घडवी कर्मे जाणूनि हे यज्ञ मुक्त हो ज्ञानी यज्ञद्रव्याचा कनिष्ठ श्रेष्ठ तो यज्ञज्ञानाचा अर्जुन जाण तू अंती काय निष्पन्न कर्माचे दिव्य ज्ञान विनयाने कर सेवा विचार ज्ञात्यास प्रश्नार्थ पार्थ देतील ज्ञान तुझ प्रज्ञ जाणीतसे ज्ञानी तत्वसार्थ ज्ञान जाणूनि यथार्थ न मोहशील कधी तू पांडुसुत आत्म्यात सर्वभूते बघशील आत्मा असे माझ्यात धनी जरी पापाचा पाप्यात पार्था जरी तू थोर बसूनी ज्ञान नौकेत तरशील दुःखाचा भवसागर करी भस्म काष्ठाचे पार्थ जसा अग्नी प्रदीप्त प्रखर जाळी कर्मास सर्व पेटता ज्ञानाग्नी तो अपार जगी सर्व कौंतेया ज्ञानासम न शुद्ध पवित्र काही योग सिद्ध स्वये पार्थ यथा समयी अंतरीते पाही संयमी श्रद्धावान अंतरी कळकळ प्रज्ञेची जास उद्भवे शांती शीघ्र प्रकटूनि आत्मज्ञान दिव्यत्यास ज्ञान श्रद्धे विनाही अज्ञ संशयी असा मानव अडला लोकी वा परलोकी सुखा विनाच संशयात्मा पिडला योगे तुटती कर्मे संपवी भ्रम संशयासी ज्ञान स्थित आत्म्यात तो नित्य न करी बद्ध तया कर्म बंधन हे भारता अज्ञाने जन्मला संशयतो चिरदयात खंडतो ज्ञानशस्त्रे हो रणसज्ज होवुनि योगयुक्त आपण चौथ्या अध्यायात पाहिले
की कर्मयोग हा अनादी आहे असे सांगताना मीच तो प्रथम सूर्यास उपदेशला असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. काळाच्या उदरात जे विचार हजारो वर्षे टिकतात तेच श्रेष्ठ मानले जातात आणि गीतेचे महान तत्त्वज्ञान तर युगानुयुगे टिकून आहे. असे तत्त्वज्ञान कालौघात काही कारणाने मागे पडलेत तरी पुन्हा काहीतरी निमित्त घडून समाजापुढे येतातच. तू, मी आणि सर्वांनीच येथे अनेक जन्म घेतले आहेत असे म्हणून भारतीय तत्त्वज्ञान ज्यावर उभे आहे त्या पुनर्जन्म सिद्धांताचे समर्थन केले आहे. सामान्य जीवांच्या जन्माला पुनर्जन्म म्हणतात, तर मुक्तात्म्यांना जन्म नसला तरी काही सिद्धांत पुनर्जीवित करण्यासाठी ते येथे जन्म घेतात. त्याला दैवी अवतार म्हणतात. हे अवतार म्हणजे चमत्कार करणारे किंवा केवळ तेजाची आभा असलेले नसतात, तर ते सिद्धांतासाठी कार्य करतात. समोर आलेल्या प्रत्येक समस्येवर ते उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठीच त्यांचा अवतार असतो. कर्माचे यथार्थ रूप गहन असल्याने ते जाणणे कठीण आहे. तरीही कर्मतत्वाला जाणून कर्म करणे आवश्यक आहे. कर्म, विकर्म व अकर्म अशी 3 प्रकारची कर्मे सांगितली आहेत. फळाच्या इच्छेने कर्म करणे म्हणजे कर्म. मनापासून केलेले कर्म म्हणजे विकर्म किंवा विशेष कर्म. अहंकार आणि फलासक्ती सोडून केलेले कर्म म्हणजे अकर्म. फलेच्छा नसल्यास कर्म करूनही माणूस कर्मबंधनात बांधला जात नाही. कर्मयोगाच्या मार्गावर जाताना क्रिया सूक्ष्म होतात व कर्म वाढते. येथे कर्म किती केले हे महत्त्वाचे नाही, तर कर्म कसे केले याला महत्त्व आहे. ज्ञानाचे महत्त्व सांगताना गीतेत म्हटले आहे की नित्य तृप्त होऊन, फलासक्ती त्यागून, कर्तृत्वाचा अहंकार सोडून सर्वत्र समभावाने बघणारा यज्ञार्थ कर्म करणारा ज्ञानीच कर्मे ब्रह्मार्पण करतो. हे एक समर्पित जीवन असते. यानंतर यज्ञकर्माचे वर्णन केले आहे. स्थूल अग्नी, संयमाग्नी, इंद्रियाग्नी, ब्रह्माग्नी, योगाग्नींचे वर्णन करून सर्व यज्ञांमध्ये ज्ञानयज्ञास सर्वश्रेष्ठ म्हटले आहे. ज्ञानप्राप्तीसाठी विनय असणे अत्यंत आवश्यक आहे. विनयाने कर सेवा, विचार ज्ञात्यास प्रश्नार्थ पार्थ, देतील ज्ञान तुझ प्रज्ञा, जाणितसे ज्ञानी तत्वसार्थ. हा आपण करत असलेल्या नमस्कारामागचा गहन अर्थ आहे. ज्ञानाचे स्वरूप कसे आहे हे सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कितीही गहन पाप असले तरीही त्याचे भस्म करणारा तो ज्ञानाग्नी, भ्रमसंशय संपवणारे, अत्यंत पवित्र, परमशांती मिळवून देणारे ते ज्ञान. असे ज्ञान मिळविण्यासाठी विनयाबरोबरच श्रद्धाही आवश्यक आहे. अविचारी अंधश्रद्धा घातक असते, परंतु योग्य ठिकाणी ठेवलेल्या श्रद्धेमुळे मन लवकर एकाग्र होते. भावनांचे नियंत्रण करणे सोपे जाते. अज्ञानाने निर्माण झालेल्या संशय व मोहाचे खंडन ज्ञानशस्त्राने करून नित्य कर्मयुक्त असावे. कर्माला ज्ञान आणि यज्ञाची जोड दिल्यास कर्माला कशी झळाळी येते हे आपण पाहिले. त्यानंतर 5व्या अध्यायात निष्काम कर्म ज्ञानपूर्वक केल्यास त्याचे स्वरूप कसे बदलते ते पाहू.